तर मी आता मग त्याला चालू होताला मग कल्याणवरनं परत ठाणे ट्रेन पकडले शोवाली आमका डोंबिवली उतरता डोंबिवलीत मग घराकडे असं नाही डॉक्टरला थंयसर आणि जाऊन मग निघाल संध्याकाळी 3-3:30-4ला निघाल घरातनं कारण थंयसर 6:05ची ट्रेन आहे पनवेलमध्ये. मला ठीक आहे मग आपण डायरेक्ट पनवेललाच चालू करू परत पुढे जाऊ कसं वाटतं. तर मी आता जेवण घेऊन ना रिक्षा पकडले डोंबिवली स्टेशनला जाऊ ते ना तर मी ट्रेन पकडलं आहे की फास्ट होती ठाण्यासाठी ठाण्यावरनं चेंज करणार होते ट्रेन. तर मी आता मग निघालं आहे ठाण्यातनं आणि 10 वाजता काहीतरी पनवेलमध्ये गेलो ती पनवेलमधून ट्रेन गाड्यानं मग तुझं इतर भेटतो आम्हाला मग ठाण्यात आम्ही गावची एकच गावची बघू ना तर पुढे गावाचं ते एक वेगवेगळे डबे आहेत आमच्याकडे दोघांची पण एक वेगवेगळी आहे. ठीक आहे मग आत्ता पोचलं आहे पनवेलला दादा पण आहे सर ती ट्रेन अजून 1 तास थोड्या वेळानं जाऊची आम्ही कडे त्या मेन प्लॅटफॉर्मवर आमच्याकडे ट्रेनमध्ये आता ट्रेनमध्ये बसल्यावरच चालू करू. स्टेशनला पोचले आणि मग दादा बोललो की नाही ट्रेन आपली जवळपास 1.5 तास लेट आहे. मग काय स्टेशनवर थोडे मान हलत बसले. जवळपास आमची ट्रेन आता 1 तास 20 मिनटं लेट आहे. त्यानंतर रात्री एक तो टाईम होतो पोहोचतो आता जवळपास 4-5-6 वाजलेलं आहे. हो कधी येतात ते त्याच्यानंतरच चालू होताला मला ठीक आहे. आता जवळपास 6:30 झाले 7:30 ट्रेनचा टाईम आहे 6:25 अजून 1.5 तास लेट झाली आहे ट्रेन अजून पण नाही. त्याच्यानंतर आमचे बरेच 1.5 तास लेटने आता ट्रेन चालू झाली आहे म्हणजे आता इली आहे प्लॅटफॉर्मवर अनाऊन्समेंट केल्याने जातो गर्दी पण आता खूप तर ट्रेनमध्ये बसल्यावर बघू टाईम भेटायला म्हणजे भेटता व्हिडिओ काढू. सर की आता चांगली आहे काल पण मला विंडो सीट भेटली आता विंडो सीटच भेटली आता बघू चालू करायला टायमर 1 तास लेट म्हणजे आपल्याला लेटच होते एकदा जाऊ परत नाही तर लवकर उठा नका कोणाकडे हाडू. ठीक आहे आता रात्रपर्यंत बघू सरच जाऊन झोपायचं. जवळपास किती 9:30 झाले 9:30 वाजता आता वीरला येलो वीर
पर्यंत पोचलो. आणि ट्रेनला पण गर्दी नाही काय जरा पण त्या आरामात पता गेला आणि माझ्यासमोरच्या सीट पण खाली जा त्यामुळे विंडो सीट पण आता माझीच झाली आहे. आता बघू सकाळी 3:30 टाईम दाखवता नेमकं मग घरात जाऊ काय नाही. नाश्त्याचं पण काय ना नाही कधी बसून वाट बघतो. बघू नाश्त्याचा काय आता काय होता का तर मग काय नाश्ता करू काय. आणि ट्रेन जवळपास पुरी खाली जा. मी आता ना दुसऱ्या डब्यात दिलं आहे दुसरं पण स्लीपर डबा दिसणार ना मस्त एकदम फुल डिझाईन बघू शकतो मस्त डिझाईन वगैरे. आणि जो मी ज्या डब्यात माझी सीट आहे ना तो नॉर्मल असो म्हणजे जे आपले बाकीचे नॉर्मल ट्रेन आहेत ना 4 के एकदम नॉर्मल आहे. रात्र पण झाली आणि बाहेरचा पण का आता काही दिसत नाही. आता जी आता मी ट्रेन पकडली आहे ती मडगाव अहमदाबाद स्पेशल म्हणा ना पण त्याच्यात ही करंजाडी वगैरे हे काही स्टेशनं नाही होते याच्यात मी जेव्हा बघितलेलं आहे तेव्हा. पण आता ती सगळी स्टेशनं घेत चालली अशीच जर करीत गेली ती वाटतं ती 3चे 6 वाजवतील या आरामात. आणि ह्या स्टेशनांवर काय खाऊचं पण नाही ना त्यामुळे जरा भूक पण लागली आणि खाऊचं पण प्रॉब्लेम झाला तर खाऊचंच काही येत नाही. आणि चालला असंच टाईमपास करीत. बघू आता खाऊचा काय आता खाऊन झाला का एकदम झोपायचा मग डायरेक्ट कुडाळला उठायचा जाऊसाठी घरात. बघू तोपर्यंत येता काय खाऊ. थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरून सुटेल. कृपया ध्यान दीजिए अहमदाबाद से आने वाली मडगांव को जाने वाली इस गाड़ी से पधारे यात्रियों का यहाँ हम हार्दिक स्वागत आता ना जवळपास 1:15 झालो 1:15 वाजता आता ट्रेन पोचली कणकवली बोलले सॉरी रत्नागिरीत. आणि अचानक जाग गेली मला झोपलेलं आहे मी एकदम गार वडापाव वगैरे खाल्ले आणि आता बसली म्हणजे बसलो बाहेर अजून ट्रेन निघाक नाही टाईम वाटतं म्हणजे क्रॉसिंगसाठी थांबली आहे. मत्स्यगंधाच्या क्रॉसिंगला मत्स्यगंधा ट्रेन आय थिंक क्रॉस झाले का नंतर निघाल तर ठीक आहे. मागं पण झोप येतं आणि जाऊन परत आता मला झोपत होतं आता ठीक आहे. गुड नाईट. आता रात्रीचे ना 3 वाजले आणि आम्ही पोहोचतो आता वैभववाडीत. वैभववाडी स्टेशनला पोचलो आहे ना अजून 1 तास म्हणजे आम्ही 4:30पर्यंत कुडाळात पोहोचते. आणि आता पूर्ण डबा पण खाली झालो जास्त नाही का डब्यात म्हणजे 4-5 जण आणि मी आणि 2 सीट 1 सीट सोडून कोण बाकी सगळं एकदम खाली जा एकटंच राहतो जाऊ म्हणजे 7-8 जण खूप किती वाजता पोचते त्यांना पुढे पण प्रॉब्लेम असतो गाडी नसतं रात्री आपलं मग स्टेशनला थांबायचा खूप आता किती वाजता पोचतं तोपर्यंत मी जरा इकडे परत पोचतोय.
आता जरा जरा ना थंडी वाजायला लागली आहे आणि काय बोलतो थंडी वाजता होत नाही ना त्यामुळे मला बघू अजून थोडा वेळ अजून तासभर आहे तासभरात काय पोहोचत आहे मी स्टेशनला मग काय प्रॉब्लेम नाही स्टेशनला झोपायचं आपण ठीक आहे कणकवली स्टेशन गेलं आता वाजले जवळ 4 वाजले आणि माझ्या डब्यात मागं वाटतं एकटंच एक सगळे पण ते दोघं जण उतरणार आहेत इतकी ट्रेन खाली आहे कोणा उतरणार आहेत पण आता दोघं जण उतरणार भाव आता भेटत मागा उतरल्यावरती अजून 3 तास स्टेशनवर काढायचे त्याला आता बघू जरा स्टेशनला का उतरा पाहिजे पण स्टेशन बघूया आता तर आता 4:15 वाजले आहेत सकाळी पहाटेचे आणि आम्ही आत्ता पोचतो ट्रेनचा एक तो टाईम होतो 4:15 वाजल्या पण आमका लेटच होती ट्रेन 7 वाजता आमची बस आहे आता बसने निघायची 7 वाजेपर्यंत आता स्टेशनवरच राहायचं आमका विचारच तर दादा पुढे आहे तो भेटत आता मग दोघांना टाईमपास करू काय आता मग 7 वाजेपर्यंत बघू त्याला आता तो टाईमपास होता तो मग काय थोडा वेळ आम्ही स्टेशनवर वाट बघितलं आणि जाऊक निघालो बस स्टँडकडे आणि आमका नाश्ता करूचा होता भूक लागलेली म्हणा नवीन काम केलं आपण काय कळणारच नाही खसून जायचं आता तर आता वाजले आहेत 5 मग आमका सर रिक्षा नाही भेटाक म्हणून आम्ही आता चालत करत जातो कुडाळ डेपोत मग कुडाळ डेपोतनं आमची बस 7 वाजता मग ती पकडून आम्ही घरात जातलो आता बघू कधी येता बस तोपर्यंत आम्ही जरा दादाबरोबर आम्ही टाईमपास करतो मग आहे ना आम्ही असे चलत चलत गेलो आता स्टँडात तर आता आम्ही आता बाजारपेठेत दिलं कुडाळच्या तर दुकानं पण उघडेत 1-2 ते तर जरा नाश्त्याचा बघतो काय भेटता काय नाश्ता करतलो आणि मग डेपोत जाऊन बसायची आता तर आता नाश्ता बघू काय आता वडा वडो नाही तू काय येतं मी पण शिरो घेते दाखवतील केवढा खालायचा काय दाखवते नाही माझ्यातला अर्ध्यापैकी जास्त तू घेतो तसा झाला नाश्ता बिष्टा करून आता जातो बस स्टँडमध्ये बसत ते तर अजून 1.5 तास घडचा 7:30ची बस आहे 7:30 नंतर 7:30ची बस म्हणजे ना तिथे डायरेक्ट घराकडे जातो तोपर्यंत आधी बस स्टँडमध्ये नवीन बस स्टँड झाला नवीन जे झालं आहे तिथे का 1 वर्ष आलं तिकडे बसतो जरा आत माझं पण आहेत बरीच
मग काय आम्ही स्टँडात पोचलो. त्याच्यानंतर थंय गेलो तर आमची बस पण लेट होती. 7:30ची होती. 7:30ची होती ती कवठी होती. नंतर 15 मिनिटांनाच आमची एका गावची होती. आम्ही कवठीच बस पकडलं. मी काय त्याच्यात लखनी काढलं जरा आणि तर निघतो लोकांना. येतो लोक येतो भाई. नेटवर्क का हाय नेटवर्क नाही. हां त्यांच्या मला तेव्हा त्यांना वाटलं थांबा सर तेव्हा चाय पिऊया. चाय बी पिऊन पण जातो तसं काय कुठे काय बितं ह्या पहिल्यांदा सर पियायचं सर दुकान होतं काय काहीतरी होतं. आता माहिती नाही काय पितात चाय. दादा आता ही सर भाईची वाट बघत आहे. तो सर आमची गाडी पण आहे भाई आहे सर. आता किती वाजल्या 8:15 झाले. 8:15 वाजता कुठे जाऊन काय फायदा होत नाही आमचं. तर भाई येत तेव्हा आता आमची परत मागणं बस तरी तिनं तीच पकडून जाऊ काय पुढे. पण आम्हाला 9-10 वाजताले. आता सर माझे 48 तास झाले पुरे. बघू आता कधी येता भाई. तुझं गॉगलला तो सर दादा 2 पोजी दिले फोटो काढू आता. आणि वेट इज ओव्हर दादा. आणि फायनली मी आता पोचलो आहे घरात. चला मग बाय. आवडलं तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब पण करा. धन्यवाद. वारं बिरं झोप बसल्या.